सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळा स्वच्छ व हरित होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे। तसेच नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ पोलीस संचलन मैदानावर आज सकाळी आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते। यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, राज्य उत्पादन शुल्क, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, शहर पोलीस वाहतूक शाखेच्या तुकडीने संचलन करून मानवंदना दिली आहे। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। आज 1 मे कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानिमित्ताने मी झेंडावंदनला ठिकाणी आलेलो होतो आणि त्याचबरोबर आज विस्तृत अशी कुंभमेळ्याच्या संदर्भात बैठक सर्व अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी घेतली। कामाचा आढावा थोडक्यात या ठिकाणी सगळं घेण्यात आलेला आहे, कारण वेळ कमी आहे आणि कामं जास्त आहेत। त्यामुळे आता रस्त्यांची कामं आहेत, STP प्लॅनच्या संदर्भामध्ये असेल, WTP असेल, अनेक गोष्टी आहेत। विमानतळाचं विस्तारीकरण करायचं आहे, हेलिपॅड तयार करायचे आहेत। यावेळेला कुंभमेळ्यामध्ये जवळपास गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट गर्दी राहणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने सर्व प्रशासन कामाला लागलेलं आहे। गेल्या 15 दिवसापूर्वीसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली मुंबईला एक बैठक झाली, विस्तृत बैठक झाली। मला वाटतं त्याच कामाचा आढावा घेण्यासाठी आज ही बैठक बोलवलेली होती। मला वाटतं कामाचा आता वेग सुरू झालेला आहे किंवा वेगाने आता कामाला सुरुवात झालेली आहे। कुंभमेळ्यापर्यंत आम्हाला सर्व कामं पूर्ण करायची आहेत आणि मला असं वाटतं की ते होतील। आणि त्याचबरोबर एक रिंग रोडचा जो प्रश्न होता नाशिक शहराचा, तो सुद्धा 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी बैठक झाली। त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत की या कामाला तात्काळ चालना द्यावी। हा रिंग रोड हा नाशिकसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। नाशिकच्या विकासासाठी मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आज रिंग रोड आहे। तो जर झाला तर नाशिक शहर अधिक झपाट्याने वाढणार आहे, इथला ट्रॅफिकचा प्रश्न हा सुकर होणार आहे आणि म्हणून त्यासाठी आमचा आग्रह आहे। मला वाटतं या कामाला वेग आलेला आहे आणि मग कुंभमेळ्यापर्यंत हा रस्ता व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। निश्चित तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। किती किलोमीटर काय पाठपुरावा केंद्र सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे। अजून आमचे प्रस्ताव तयार करणं सुरू आहेत। त्यांच्याकडून आम्हाला काय आवश्यक निधी मिळणार आहे किंवा मिळायला हवा त्या संदर्भामध्ये आम्ही सगळा प्रयत्न करतो। अजून तसा आराखडा आमचा तयार झालेला नाही, पण जे आमच्या अखत्यारीत आहेत, मग PWDने आता 2200 कोटी रुपयाचे रस्ते काढलेत। 2 दिवसामध्ये जे टेंडर त्या ठिकाणी येतील, या महिनाभरामध्ये त्या कामाला सुरुवात होईल, 3 आठवड्यामध्ये। इरिगेशनच्या कामाला तर आम्ही टेंडर काढायला सांगितलं आहे, आमचंच खातं आहे, ते कामाला सुरुवात होईल। निश्चित जे आम्हाला मागायचं आहे केंद्र सरकारकडे ते आम्ही मागू आणि केंद्र सरकारने आम्हाला सांगितलं आहे की कुंभमेळ्यामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही, तो आम्ही घेऊ। पण अजून आकडा फायनल झालेला नाही किती पैसे आहेत म्हणून। मेट्रोच्या बाबतीत काही निर्णय झाले का? न्यू मेट्रो की कोणती मेट्रो होणार आहे? न्यू मेट्रोच्या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय लक्ष घालतायत। तुला कल्पना आहे, परवाच्या बैठकीमध्ये सुद्धा मुंबईला ज्यावर खूप विस्तृत चर्चा झालेली आहे, तो साहेबांनी दिलेला शब्द आहे। निश्चित मेट्रोसुद्धा त्याचं काम आम्ही पूर्ण करणार आहोत। नाशिककरांना एक आज ट्रान्सपोर्टिंगमध्ये, दळणवळणामध्ये जो मोठा प्रॉब्लेम आहे वाहतुकीमध्ये, तो सुटण्यासाठी मोठा त्याच्यामध्ये आपल्याला यश येईल। केंद्राकडनं अद्याप भाजपचे गोपाळ पाटील नाही, भाजपचे गोपाळ पाटील आहेत, पण याच्यामध्ये जे मुख्य कलाकार आहेत, अमोल कोल्हे यांनी जे स्टेटमेंट केलं, मला वाटतं पहलगावच्या नंतर जे आमचे 27-26 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि त्यांनी जी अतिरेकांची पाठराखणच करतायत, मला असं वाटतं ज्या पद्धतीचे स्टेटमेंट करतायत, त्यांचे नेते स्टेटमेंट करतायत, ते मला वाटतं फार काही लोकांना अपेक्षित नाही आहे। म्हणजे तुम्ही रोल तुम्ही संभाजीराजेंचा करायचा आणि बाजू औरंगजेबाची घ्यायची, मला वाटतं हे लोकांना अपेक्षित नाही आहे। त्यामुळे कोणालाही ते आवडणार नाही आणि जे सगळ्या हिंदुत्वादी संघटना आहेत त्यांचा त्यांना विरोध होता आणि म्हणून ते बंद केलेलं आहे। आता बिनबुडाचे आरोप ते करतायत, मलाही कळालेलं आहे, पण त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे।
यामागचं कारण हेच आहे की ज्या पद्धतीने स्टेटमेंट करतायत, अतिरेकीच्या समर्थनार्थ बोलतायत, ते कोणालाही रुचलेलं नाही. नाशिकमध्ये भाजपची राज्याकडे निधी मिळेल त्या संदर्भात काही मी सांगितलं की या संदर्भामध्ये वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, वेगवेगळ्या काम करत आहेत. कुंभमेळा म्हणून असं नाही आहे. आता नॅशनल हायवेचे काही कामं आहेत, काही स्टेट PWD त्या ठिकाणी काम करत आहे, काही इरिगेशनचे कामं आहेत ते आम्ही करतो आहे. त्यामुळे निधीची कमतरता कुठे नाही. निधी नाही आहे म्हणून कामं थांबले असं नाही. आता STPचं 1200-1300 कोटी रुपयाचं काम आहे. 8 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये टेंडर होऊन ते सुरू होईल. त्यामुळे मुख्यमंत्री मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कामाचे टेंडर करा, कामाला सुरुवात करा. जो निधी लागेल तो राज्य सरकार देईल, केंद्राचा जो शेअर असेल तो केंद्र सरकार देईलच. त्यामुळे आज निधी मंजूर नाही किंवा कोण देणार आहे या संदर्भामध्ये कुठे संभ्रम नाही आहे. कुंभमेळ्याला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत. अतिशय सुंदर असा कुंभमेळा, अतिशय सुरक्षित कुंभमेळा आम्ही या ठिकाणी करू. शिवपुत्र संभाजीराजे हा DC MSIDC हे सगळे आता परवा तरी सर्वांना आम्हाला प्लॅन दाखवला. 2-3 प्लॅन त्यामध्ये आहेत नवीन वेगवेगळे आणि जवळपास 2,500 कोटी रुपयापर्यंत याचं सगळं बजेट काढलं गेलेलं आहे. पण अजून थोडं तो कमी करून म्हणजे पॅरलल त्याला जे आपले DP प्लॅनमधले रस्ते आहेत ते मोठे आहेत ते त्याला कसे जोडता येतील, तर थोडा अजून खर्च कसा कमी करता येतील. उगाच तिकडनं DP चाललेला आहे, त्याच्याच बाजूने 100 फुटावर आपला रिंग रोड चाललेला आहे. डबल खर्च होणार नाही, ओव्हरलॅप होणार नाही या संदर्भामध्ये आम्ही काळजी घेतो आहे. पण जवळपास 2,000 कोटीपर्यंत बजेट जाईल आणि अतिशय सुंदर असा एक रिंग रोड हा नाशिकसाठी मला वाटतं खरं त्याच्या प्रगतीमधला एक मोठा माइलस्टोन असेल असं मला वाटतं. तो आपण तयार करणार आहोत. शहरामध्ये जवळपास 11 पुलांची कामं आता आपण सुरू करतो आहे. त्यातली 2-3 पुलाची कामं महापालिकेने आता सुरू केलेली आहेत, त्याचं टेंडर काढलेलं आहे. उर्वरित 9 पूल जे आहेत त्याला गेल्या मिटिंगमध्येच आपण मान्यता घेतलेली आहे. त्याचे सगळं तांत्रिकदृष्ट्या काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळे अधिकारी कामाला लागलेले आहेत. मला वाटतं लवकरच, कारण या महिनाभरामध्ये त्याचे टेंडर होऊन कामाला सुरुवात झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.